तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे परत एकदा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण धम्मचक्र प्रवर्तन अ, सूत्राचा समारोप करणार आहोत. आज धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचं आजचं 10वं सत्र आहे. आणि वर्षावासाचं कितवं आहे ते आता ते मोजायचं बंदच केलंय जवळपास. आषाढ पौर्णिमेपासून आपण सुरू केलेलं आहे ते. तर ते आपण आता नंतर पाहू कितवं सत्र आहे वगैरे. परंतु 46. हा 46. 46. अच्छा, तुमचं लक्ष आहे काय? माझं तर ते मोजायला सुरुवात नाही केली, परंतु आता नंतर आपल्याला ते करावं लागेल कंटिन्यू. तर थँक्यू व्हेरी मच बनतेजी. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचं हे 10वं सत्र आहे आणि मला वाटतं आपण 9 सत्रामध्ये त्याचा बराचसा डिटेल अभ्यास केलेला आहे. आणि नुसता धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचाच अभ्यास केला नाही आपण. बाबासाहेबांनी पण धम्मचक्र प्रवर्तन सूत्राला धरून बुद्धांचं पहिलं प्रवचन जे बुद्धांडी धम्ममध्ये टाकलेलं आहे त्याचा पण आपण डिटेल अभ्यास अ, आपल्या विषयापुरता केलेला आहे. डिटेल नाही केला पण विषयापुरता केलेला आहे. आणि त्याच्यातही आपण समजून घेतलेलं आहे की अ, अष्टांग मार्गाचं आणखीन काय महत्व आहे व्यावहारिक पातळीवर. आणि व्यावहारिक पातळीवर बाबासाहेबांनी जे शब्द प्रयोग केलेले आहेत ते फार इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग आहेत, म्हणजे प्रेरणादायक आहेत. आणि तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. आज आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा समारोप करणार. म्हणजे काय करणार तर थोडस काही गोष्टी आपल्याला ज्या थोड्याफार राहिलेल्या आहेत त्या आपण लक्षात घेऊया. धम्मचक्र हे सूत्र जे आहे हे हे पहिलं पहिलं प्रवचन आहे बुद्धाचं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे धम्माचं चक्र प्रवर्तित झालं. आणि आपण हे पाहिलं का भवचक्र ब्रेक करायला सुरुवात होते. धम्मचक्र प्रवर्तन झालं, धम्मचक्र गतिमान झालं की दुसरीकडे त्याचा अर्थ असा होतो की भवचक्र ब्रेक होतं. आणि भवचक्र हे दुःखचक्र आहे आणि धम्मचक्र हे दुःखमुक्तीचं चक्र आहे. म्हणजे असं त्याचा संबंध आहे. आणि याला ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन पण म्हणतात, कारण हे पहिल्यांदा बुद्धांनी हे प्रवर्तन केलं, म्हणजे गती दिली, धम्माच्या चक्राला गती दिली. जगापुढे धम्म मांडून त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिलेली आहे. आता ती गती अशी सामूहिक पातळीवर नाही दिली, ती एकेका व्यक्तीला त्यांनी जणू काय ते अं, गतिमान बनवलेलं आहे. भवचक्रातून धम्म त्यांच्यातलं भवचक्र ब्रेक होऊन धम्मचक्र त्यांच्यातलं गतिमान करण्यासाठी एकेकाला त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. म्हणून आपण पाहतो की पहिला जो परिणाम झाला तो कौंडिन्यावर झाला. आणि कौंडिन्याला ते समजलं म्हणून त्यांनी उदान उच्चारलेलं आहे की वा वा म्हण, कौंडिन्याला समजलं, कौंडिन्याला समजलं. तसं त्यांनी ते उदाहरण हे करून ते एक आनंद व्यक्त केला. आणि सगळ्यात मोठा आनंद तो बुद्धांना झाला असेल, कारण ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होतं व्यक्तिगत पातळीवरचं. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होतं आणि त्यांना तो खूप मोठा आनंद झालेला असणार. आणि निश्चितच कौंडिन्याला पण, कारण कौंडिन्याला पण जी त्याची दिशा चुकली होती परिव्राजक असताना, ती इकडे बुद्धामुळं जीवनाची दिशा पण मिळाली. आणि त्याचं पण जे त्याचं पण व्यक्तिगत धम्मचक्र त्याच्या जीवनातलं गतिमान झालं. आणि तो काही आता नेमके किती दिवसात तो मुक्त झाला हे आपण नाही सांगू शकत, परंतु काही काही दिवसातच तो मुक्त झाला. अर्थात त्याची पूर्वतयारी पण असणार आहे. आणि
तो तो तेवढा ग्रहणशील होता हे बुद्धांना माहिती होतं, म्हणून त्यांनी ज्या पंचवर्गीयांना सगळ्यांना सांगितलं त्याच्यात आनंदाला आपल्या त्यांना कौंडिन्याला आधी समजलेला आहे. आणि कौंडिन्य हा जास्त रिसेप्टिव्ह पण असेल, ग्रहणशील पण असेल आणि गरजू पण असेल. कारण ज्याला दुःख यातना जास्त असतात त्याला दुःखमुक्तीची ओढ लागते. ज्याला दुःख समजत नाही, दुःखाचा बोध होत नाही, दुःख सत्य कळत नाही किंवा त्याचा अनुभव येत नाही, तो निब्बाणाकडे वाटचाल करू शकत नाही. इम्पॉसिबल आहे ते, अगदी इम्पॉसिबल आहे. मी एक उदाहरण सांगितलं की ज्यांच्याकडून मी श्रामणेर झालो, त्याच्यामध्ये आपल्या लखनौमध्ये त्या पंचांना मी विचारलं की आता 16-17 वर्षापेक्षा जास्त ते भिक्षू आहेत. आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला वाटतं का निब्बाण शक्य आहे? नाही नाही, वो अपना काम नाही है. मग आता मनात म्हटलं कशाला मग बनते व्हायचं, कशाला या मार्गावर आहात तुम्ही? जर शक्यच वाटत नाही, कठीण आहे असं म्हणू शकतो आपण, पण अशक्य वाटत असेल तर त्याचा ह्या मार्गावर येऊन त्याला स्वतःला काहीच लाभ नाही. तर बाकी सगळं तो कर्मकांड करू शकतो, म्हणजे तो भिक्षू राहू शकतो, तो कर्मकांड करू शकतो, रोज परित्राण पाठ करू शकतो, ते करायचे आणि मी पण त्याच्यामध्ये सहभागी असायचो. ते सगळं करू शकतो, पण शेवटी असं वाटत असेल का नाही याचा काहीच उपयोग नाही आपल्याला, तर मग सगळं का करायचं? याला बुद्धांनी सगळ्यात मोठं बंधन पण मानलेलं आहे. म्हणजे सगळ्यात मोठ्या 3 बंधनापैकी तिसरं बंधन मानलेलं आहे. आणि त्याला शीलव्रत परामर्श म्हणतात. की कर्मकांड, मग अभ्यासाचं कर्मकांड असो, नाही तर तुमच्या प्रथा परंपरांचं कर्मकांड असो, पेहरावाचं कर्मकांड असो, आपण कर्मकांडामध्ये जर अडकलो आणि फक्त कर्मकांडासाठीच आपण जगत असू, तर मग त्याचा आपल्याला काहीच लाभ होत नाही. मग टाइमपास होतो, जीवनाचा एक एक वेळ जातो, चांगला आहे भाऊ, चांगल्या कामात वेळ जातो. परंतु असं जर वाटत असेल की नाही नाही ह्याचं आपल्याला ते शक्य नाही, तर मग ते सत्यच समजलं नाही. 4 आर्य सत्य पैकी पहिलं आर्य सत्य समजलं नाही, त्यामुळं तिसऱ्या आर्य सत्याचा आणि चौथ्याचा काही उपयोग नसतो. म्हणजे त्यांना त्यांना त्याचा काही लाभ नसतो. ज्याला दुःख यातना समजतात त्यालाच अं, निरोध समजतो किंवा बुद्ध धम्म समजतो. आणि अशीच माणसं या मार्गावर पुढे जातात. बाकीचे वेळ काढूपणा असतो बाकीच्या, असं मला ते थोडस स्पष्टपणे असं वाटतं. बाबासाहेब यांच्यापैकी नव्हते. बाबासाहेबांना बुद्ध धम्म हा बुद्ध हे त्यांच्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थानावर होते. हे आपल्याला त्यांच्या भाषणावरून पण कळतं, त्यांच्या कार्यावरून पण कळतं, त्यांच्या ग्रंथांवरून पण कळतं आणि त्यांच्या जीवनशैलीवरून पण कळतं. आणि त्यांच्या आधुनिक धम्मचक्र प्रवर्तनावरून पण कळतं. कारण हे जसं ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन होतं 2500 वर्षापूर्वीचं, 2500 किती झाली आता, 67 साधारण नाही का. तर इतक्या वर्षापूर्वींच हे जसं पारंपरिक किंवा काय म्हणतात ऐतिहासिक नाही म्हणता येतं, ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन म्हणता येईल. जसं हे धम्मचक्र प्रवर्तन होतं तसं बाबासाहेबांचं पण धम्मचक्र प्रवर्तनच म्हटलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सुद्धा करोडो अस्पृश्यांच्या जीवनातलं जे भवचक्र आहे, दुःखचक्र आहे, ते ब्रेक करण्यासाठी त्यांनी परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्याला धम्मचक्रच म्हटलं पाहिजे. आता काही लोक म्हणतात नाही नाही धम्मचक्र फक्त बुद्धच करतात आणि इतर लोक नाही करू शकत. मग त्यांना धम्मचक्र प्रवर्तनाचा अर्थ समजला नाही असं मी समजतो. धम्मचक्र ही एक व्यक्तिगत बाब नाही, म्हणजे
कुणाची एक एक अशी बाब नाही. धम्मचक्र म्हणजे ज्याला सत्य समजलं आणि त्याचं जीवन त्या प्रवाहातून आलंय, मग त्याच्यात त्याचं व्यक्तिगत धम्मचक्र प्रवर्तित झालं, गतिमान झालं, म्हणजे त्याचं भवचक्र दुःखचक्र ब्रेक व्हायला सुरुवात झाली. त्याच्या करोडो अस्पृश्यांचं तत्कालीन आणि आत्ता नंतर सुद्धा, आजच्या काळात सुद्धा आपण त्या मार्गावर आहोत बाबासाहेबांमुळेच. आपल्याला आपण हे धम्मचक्रासाठी, आपल्या जीवनातलं धम्मचक्र गतिमान करण्यासाठी आपण हे प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांचा जो पाया आहे तो बाबासाहेबांनी घालून दिलेला आहे. त्याच्यामुळे तेही धम्मचक्रच आहे, धम्मचक्र प्रवर्तनच आहे. आता काही लोक म्हणतात, काही पंडित लोक, किंवा हे धम्मचक्र प्रवर्तन नाही, धम्मचक्र अनुवर्तन आहे. तर आता अनुचा अर्थ जो आहे तो सह असा होतो. सह, जसं आता अनुवाद आपण शब्द वापरतो. अनुवाद म्हणजे, वद म्हणजे बोलणे, आणि अनुवाद म्हणजे बोलणाऱ्या बरोबर बोलणे. म्हणजे आता एखादा मनुष्य जर इंग्रजीत बोलत असेल तर त्याचा मराठीत अनुवाद आपण जे म्हणतो, किंवा हिंदी अनुवाद जे म्हणतो, तर त्याच्या बोलण्याला जोडून आपण मराठीत अनुवाद करतो. म्हणजे सह, त्याच्या त्याच्या बोलण्याबरोबर आपण दुसऱ्या भाषेत बोलतो, त्याला अनुवाद म्हणतात, अनुवाद. आणि जो लेखी अनुवाद असतो तो शब्दाला शब्द असतो. तोही शब्द म्हणजे बोलणंच आहे, मूक शब्द आहे ते, मूकवाणी आहे ती, शब्द म्हणजे मूकवाणी आहे. तर ते वदच आहे, ते बोलणंच आहे एक प्रकारे, गोठलेलं, गोठलेली वाणी आहे, जणू काय मूकवाणी आहे. तर जेव्हा आपण शब्द वाचतो तेव्हा आपण बोलतो, म्हणजे त्या शब्दामध्ये वाणी दडलेली आहे, आणि त्याचा अनुवाद. तर अनु शब्दाचा अर्थ सह. आता धम्मचक्र अनुवर्तन म्हणजे दुसऱ्याचं धम्मचक्र हे झालं की त्याच्याबरोबर तुमचं होतं, असं नाही होत कधी. ज्याचं त्याचं स्वतंत्र आहे. जो त्याला समजून घेईल, ज्याला ते सत्य समजेल, ज्याला ती गरज वाटेल, दुःखमुक्तीची, निब्बाणाची ज्याला गरज वाटेल, त्याला त्याला त्याचं स्वतःच ते व्यक्तिगत धम्मचक्र प्रवर्तन होईल जीवनातलं. जसं आता बुद्धामुळं कौंडिन्याचं आधी झालं, बाबासाहेबांमुळं कोणाचं झालं आता त्याचा आपल्याला हिशोब मांडता येणं शक्य नाही, परंतु त्यांचं स्वतःच मात्र ते झालं. ते म्हणाले ना, मी एकटा धर्मांतर करील, म्हणजे एकटा जाईल मी ह्या मार्गावर, कोणी नाही आलं तर. आणि त्याला जोडून ते पुढे असंही म्हणालेत भाषणामध्ये, पाचच मिळाले मला तरी पुष्कळ झाले. आणि ते पाचही कठीण आहे, आजही पाच आहेत की नाहीत, हा चिंतनाचा विषय आहे, शोधाचा विषय आहे. परंतु त्यांच्यामुळं हे अनेकांच्या जीवनातलं धम्मचक्र हे गतिमान झालं, एवढं मात्र नक्की. आता त्याच्याबरोबर त्या धम्मचक्राच्या आधारे जे काही थोडंफार मिळालंय आपल्याला, त्याच्या आधारे किती लोक प्रवास करतात आणि गतिमान झालेले आहेत, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत भाग आहे. कारण धम्म ही व्यक्तिगतच बाब आहे, व्यक्तिगत आचरणाचीच बाब आहे. जसे आपण आता प्रॅक्टिसेस म्हणतो, आपण वेगवेगळ्या साधना म्हणतो, किंवा अभ्यास म्हणतो, किंवा आ, आचरण म्हणतो, शिलाचरणासारख्या गोष्टी आहेत. हा काय कुणी कोणासाठी करण्याची गोष्ट नाही ती. म्हणजे तुमच्यासाठी मी शिलाचरण करेल, माझ्यासाठी तुम्ही कराल असं नाही. ज्याला त्याला आपल्या जीवनामध्ये स्वतंत्रपणे शिलाचरण करावं लागतं, साधना कराव्या लागतात, अभ्यास करावा लागतं, स्वतंत्र चिंतन करावं लागतं. याचा अर्थ ज्याचं त्याचं धम्मचक्र प्रवर्तन हे स्वतंत्र आहे. आणि ज्याच्या त्याच्या व्हिजनवर, म्हणजे सम्यक दृष्टीवर, जो आपण अष्टांग मार्गाचा अभ्यास केला, ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या संकल्पावर अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्याच्या त्याच्या सती जागृतीच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. कोण तो भानावर आला, आपण भानावर आलो,
तर आपल्यामध्ये दृष्टी निर्माण होऊ शकते. जागृत झालो तर आपल्यामध्ये दृष्टी निर्माण होऊ शकते. जसं आपण बुद्धांना सम्यक दृष्टी प्राप्त झाली म्हणतो एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला त्यांना आपण सम्यक संबुद्ध पण म्हणतो. म्हणजे जागृत, संपूर्ण जागृत असं म्हटलं जातं. याचा अर्थ जागृती हा त्यांच्या प्राप्तीचा बेस आहे. म्हणून आपण सती साधनेला महत्व देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये ह्या 9 सत्रांमध्ये पाहिलेल्या आहेत. याचा अर्थ हा विषय संपलेला आहे असा त्याचा अर्थ नाही, परंतु अभ्यास म्हणून कुठेतरी त्याचा एक अनौपचारिक औपचारिक एंड करणं गरजेचं आहे. कुठेतरी एंड करणं गरजेचं आहे. आणि नंतर मग आपापलं व्यक्तिगत काम आहे. त्याचा पुन्हा अभ्यास करणं, पुन्हा चिंतन करणं, पुन्हा त्या गोष्टी समजून घेणं. आपली प्रॅक्टिस मागे पडली असेल तर पुन्हा प्रॅक्टिसला सुरुवात करणं आणि आपल्या व्यक्तिगत जीवनातलं धम्मचक्र प्रवर्तन करणं म्हणजे गतिमान करणं. आपल्यातलं धम्मचक्र गतिमान करणं म्हणजे काय, की आपलं जीवन समजून घेणं आहे. कारण धम्म म्हणजे सत्य आहे आणि सत्य म्हणजे जीवनातलं जे वास्तव आहे. तर त्या वास्तवाची काही उदाहरणं आपण जशी पाहिली, अनित्य, दुःख, अनात्म, किंवा 12 निदानांचा अभ्यास केला, किंवा सतीपट्ठाणांचा आपण अभ्यास केला. तर जीवनातलं सत्य ह्या शिकवणींमध्ये आहे. आणि ज्याला त्याला ते व्यक्तिगत पातळीवर स्वतःच्या जीवनामध्ये उतरवावं लागतं, किंवा जीवनाची आणि धम्माची सांगड घालावी लागते. आणि सांगड घालून समाधीकडे जावं लागतं. ह्या पण बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आजचा फक्त एक मुद्दा मला एकच लक्षात आणून द्यायचा होता, की आपण बाबासाहेबांचं काम हे थेट आपल्या जीवनाशी कनेक्टेड असलेलं काम आहे. हे आता बरेच लोक विसरतायत असं मला कधी कधी ते जाणवतं. बऱ्याच लोकांना, तर काही लोक तर असे म्हणण्याचं धाडस करतात, त्याच्यात भिक्षू पण आहेत काही, की बाबासाहेबांना धम्म समजला नव्हता. एक भिक्षू इथं आपल्याकडे आले होते नगरमध्ये, आणि त्यांचं नाव तिस्सवंश. नाव डायरेक्ट नाव घेतो, कारण ते आता काही गोष्टी, आता ते कुठं बेपत्ता झाले मला माहिती नाही, परंतु तिस्सवंशाच्या नावावर काही ग्रंथ आहेत. आणि ते ग्रंथ त्यांनी लिहिले की लिहिले नाही याच्याबद्दल मला त्यांच्याशी बोलताना शंका आली. कारण त्यांच्याशी बोलताना मला असं वाटलं नाही की त्यांनी फार मोठं तसं काम केलं असेल. परंतु त्यांनी ती ग्रंथ त्यांच्या नावावरती छापलेली आहे. कारण त्यांच्या अभ्यासातून तरी मला असं वाटलं नाही की ते तसं त्यांनी केलं असेल. आणि काही मुसावादा त्यांनी जे केलं त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे, 2 गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट मला त्यांनी इथं बोलली, मला कुणीतरी त्यांचा परिचय करून दिला त्यांच्या बरोबरीच्या दुसऱ्या एका माणसानं, म्हणजे उपासकानं थोडक्यात. त्यांनी मला परिचय करून दिला की म्हणे हे म्हणजे आता भंतेजींचं काम इतकं मोठं आहे म्हणे, की यांनी मनोज कुमारच्या चित्रपटांना सुद्धा गाणी लिहिलेली आहेत. संतोष नावानं, संतोष आनंद नावाने त्यांनी ती गाणी लिहिली. आणि मला पण ते सुरुवातीला चांगलं वाटलं. आणि ते तोरा मन दर्पण कहलाय ते एक गाणं आहे, किंवा आणखीन शोर चित्रपटातली गाणी आहेत, किंवा आणखीन काय, तर मनोज कुमारच्या साठी ते लिहित होते असं ते मला त्यांनी सांगितलं त्यांच्या त्या उपासक सर ते मित्रांनी. साहिर हृदयनिमीचं हे गाणं ते तोरा मंदर पण केलंय. ते कोणाचं आहे ते? साहिर हृदयनिमी. हा, मग आता हे म्हटलं मी लिहिलंय वगैरे वगैरे, जाऊ दे, आता तो मुद्दा नाही. तर मुसावादाचं उदाहरण आहे ते. तर मला ते शोर वगैरे हे बाकीचं संतोष आनंद नावाने मी लिहिलंय असं ते म्हणाले.
काही दिवसानंतर त्या संतोष आनंदची मुलाखतच मी याच्यावर पाहिली टीव्हीवर. जे मूळ जो संतोष आनंद हम्म, होता, तर त्याने त्याची ती मुलाखत ऐकली. अरे म्हटलं, मग हे तर बनतेनी चांगलं मोठंच खोटं सांगितलं इथं आपल्याला. हम्म, आणि दुसरं एक धक्कादायक विधान त्यांनी केलं, जे मगाशी मी बोललो. बाबासाहेबाला काही धम्म कळालेला नव्हता त्यांच्या भाषेत. हम्म, असं ते म्हटलं, बनतेजी, तुम्ही बनतेजी आहात हे बाबासाहेबांची कृपा समजा. बाबासाहेबांमुळे तुम्ही बनते आहात, नाही ते एक महार माणूस काय बौद्ध धर्माच्या मार्गावर याच्या आधी कुणी आलं होतं का? तर असे पण काही बाल बुद्धांनी ज्याला बाल म्हटले, बाल म्हणजे मूर्ख, असेही काही असतात की ज्यांना ते अवलोकन करता नाही आलं बाबासाहेबांचं. आजही काही गोष्टी अशा आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याच्यापासून थोडस आपण जर अ, सावध नाही झालो, किंवा ह्या गोष्टीची आपल्याला जर जाण आली नाही, तर आपल्या पुढच्या प्रगतीला फार मोठा धोका आहे बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून. बाकीच्या प्रगती आपण केलेल्या आहेत, भौतिक प्रगती. परंतु बौद्ध धर्माला जर पुढचं काही भवितव्य असेल, तर बाबासाहेबांचा पेस सोडून, म्हणजे इतरांना आपण कमी लेखतो असं त्याचा अर्थ नाही. बाबासाहेबांचा बेस याच्यासाठी म्हणतो की आपल्या जीवनाचं थेट कनेक्शन बाबासाहेबांशी आहे. थेट कनेक्शन, डायरेक्ट. आणि त्याचं आपल्याला जर मोल नसेल, तर मग आपली आपण कीव करावी. किंवा ज्यांना असं वाटतं त्यांची कीव करण्यात आलं, त्यांचा अभ्यासच नाही, त्यांना ती दृष्टीच नाही. सम्यक दृष्टी तर लांबची गोष्ट आहे, साधी दृष्टी नाही, साधी समज नाही. तर हाही आपल्याला या धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्तानं हाही मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांच्यामुळं लाखो करोडो लोकांच्या जीवनामध्ये धम्म उतरलेला आहे. आणि अनेकांच्या जीवनामध्ये ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नावर ते अवलंबून आहे, धम्मचक्र प्रवर्तन होऊ शकतं. त्याला इतर गोष्टी उपयुक्त आहेत, साधक आहेत, हे आपण मान्य करू शकतो. किंवा इतर इतर अनेक लोक आहेत जे धम्म सांगतात, प्रचार करतात, ग्रंथ आहेत, पुस्तक आहे, सगळं आहे. सगळं आपण ते त्या अलाइड गोष्टी आहेत. आपण त्या आपण नंतर आलेल्या गोष्टी आहेत. परंतु पहिलं जे काम आहे ते बाबासाहेबांचंच आहे. किंवा जसं आपण म्हणतो ना, की मला माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, आणि माझं जे काही पालन पोषण केलं त्याच्यामुळं मी अं, अज्ञान अवस्थेत, बाल अवस्थेमध्ये, बालपण माझं जरा बऱ्यापैकी गेलं. त्यांनी माझी पूर्वतयारी करून घेतली. त्यांनी मला अं, त्या अज्ञान अवस्थेत शाळेमध्ये घातलं, काहीतरी शिकवलं. तर त्यांचं आपण कसं नाकारू शकतो? तर सेम गोष्ट बाबासाहेबांच्या बाबतीत आहे. तर ही गोष्ट थोडीशी सिरियसली, धम्मप्रचाराच्या दृष्टीने सुद्धा ही गोष्ट सिरियसली लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हे आजकाल मी पाहतो, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रापेक्षा मला बाहेर ह्या गोष्टी जास्त दिसल्या. कारण मी बरेच वर्ष बाहेर फिरतो. काही लोक फक्त हे करतात, म्हणजे यूज करणं ज्याला म्हणतो ना, तशा काही गोष्टी पाहायला मिळतात. ते काही गोष्टी धक्कादायक आहेत. म्हणून याचं कारण एक हेच आहे की आपल्याला धम्म समजत नाही, याचं मोल नाही आपल्याला. आणि याचं मोल का नाही, धम्माचं मोल का नाही? कारण आपल्याला आपलंच भान नाही, आपली सती नाही, आपल्यालाच आपली विचार प्रक्रिया कळत नाही, आपल्या इमोशन्स कळत नाही, आपल्या कृती कळत नाही, आपलं परिस्थिती कळत नाही, आपल्याला आपला वर्तमानही कळत नाही, आणि आपल्याला आपला भूतकाळही कळत नाही. आणि त्याच्यामुळं आपलं जे काही भवितव्य आहे ते अंधारात जाऊ शकतं. जसं बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलं की मी दाखवलेल्या वाटेनं तुम्ही जर गेला नाही, तर ते मग विरोधकांनी निर्माण केलेल्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. कारण त्यांना जेवढं
इथलं इथल्या परिस्थितीचं त्यांना जेवढं अवलोकन होतं केलेलं होतं, तेवढं त्यांना जेवढं समजलं, त्यांना त्यांच्या पेक्षा अधिक कोणाला समजलेलं असं तर कुठं दिसत नाही. त्यांच्या आधी नाही ना आजही नाही. उलट गैरसमजच जास्त वाढत चालले. तर हा एक आपल्याला, हा सती साधनेचा विषय आहे. मी म्हणतो हा जागृतीचाच विषय आहे. आणि जसं आता आपण परत परत हे पाहतोय की बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या शिकवणीतला समान दुवा कोणता असेल, समान धागा कोणता असेल, तर तो जागृतीचा सतीचाच आहे. आणि तो आपल्या व्यक्तिगत प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. आपल्याला आपलं भान नाही आलं तर मग आपण तर व्यक्तिगत पातळीवर पुढे जाऊ शकत नाहीच. आपण बाकीच्या कामामध्ये पण खेळ घालतो, अडथळा निर्माण करतो आणि धम्मचक्र प्रवर्तनाला आपण अवरोध करतो, स्पीड ब्रेकर लावतो. ही गोष्ट मला थोडीशी लक्षात आणून द्यायची होती. बाकीच्या ज्या काही बारीक सारी गोष्टी आहेत त्या आपण या 10 सत्रांमध्ये, 10 दिवसांमध्ये अनुभवलेले आहेत. आणि आपण हे अनपेक्षितपणेच आपण हा अभ्यास घेतला खरं म्हणजे. आपलं एक वर्षावासकालीन सती धम्मचिंतन अशा टायटल खाली आपलं रोजचं काम जे चाललेलं होतं, चालू आहे, त्याच्यामध्ये हा विषय आपण घेऊन फार महत्वाचं पाऊल उचललं आपण सगळ्यांनीच. कारण सगळ्यांनी रेग्युलर सहभाग दिला म्हणजे मला विशेष त्याचं एक कौतुक वाटतंय की जेवढे लोक उपस्थित आहेत ते सगळेजण पहिल्यापासून रेग्युलर आहेत. म्हणजे फक्त ह्याच अभ्यासाला नाही, आधीपासनं पण आहेत. तर त्याच्यामुळे मला पण प्रेरणा मिळते एक प्रकारे. तर काही याचा समारोप करताना मला आणखीन काही वेगळं सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. माझ्यापुरतं मी इथं थांबतो आणि आपल्या ह्या विषयाशी संबंधित किंवा आणखीन काही ज्या विषयांशी संबंधित जे आपले आधी विषय झाले किंवा सतीविषयी किंवा आणखीन काही जी काही सूत्राविषयी काही जर मुद्दे असतील ज्याच्यावर चर्चा करावी असं वाटत असेल तर आपण बोलू शकता. मी या ठिकाणी माझ्या बाजूने थांबतो. पण सुस्त आहे ह्याचे. परत हा. सर, हे जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे, त्याच्या शेवटी जे काहीतरी 12-13 देवतांचा जो उल्लेख झालेला आहे, हो 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 हो. तर त्याचा थोडासा आपण कोणाकडून तरी तुम्ही म्हटलं तसं त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया की हो. ज्याच्यामुळे बुद्धांच्या चरित्रात अशा पण काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला म्हणजे स्वतःला जे ठीक नाही वाटत किंवा खऱ्या वाटत नाहीत, हम्म. त्याचा पण उलगडा होईल याच्या बरोबर. हो हो. ते हा त्याच्यावर आपण चर्चा केलेलीच आहे. आणि थोडंसं बाबासाहेबांचं धोरण अवलंबायचं हे आपण पाहिलेलं आहे की ज्या गोष्टीचा छडा लावण्यात आपण जर वेळ जाईल, हा, वेळ जाईल, आणि वेळ तो जाईल. छडा लागणार नाही कारण ह्या 2567 वर्षात घडलेल्या गोष्टी आहेत. 2567 वर्षात घडलेल्या गोष्टी आहेत. तर त्याच्यात कसं आहे की आपण काही समजा एखादा आंबा खातो किंवा एखादं फळ खातो आणि हे फळ मुळात कुठून आलं, तिथं पोहोचायचा आपण प्रयत्न केला तर ते शक्यच नाही. तर आमच्या हायस्कूलला असताना लहानपणी शाळेमध्ये खेळ घ्यायचे, ते असे गोल रिंगण करून असं म्हणजे उभे करायचे. हा आणि म्हणजे एका स्टुडंटला काहीतरी शिक्षक येऊन काहीतरी हळूच ते कानात सांगणार. आणि तुला जसं ऐकू आलं तसं तू त्याला सांग. हा तो त्याला सांगणार, तो त्याला सांगणार. आणि त्यातनं काही काही खोडसाळ मुलं पण होती. हा ऐकायला एक जरी आलं तर वेगळं दुसऱ्याला सांगायचे. त्याच्यामुळे ना पहिल्या नंबरवाल्याला जर समजा पेरू शब्द सांगितला तर शेवटचा जो मुलगा आहे त्याच्याकडे आंबा होऊन जायचा. हा होऊ शकतो. हा म्हणजे तर
पेरू किंवा एखादं वाक्य जर असेल, हा हा. ते वाक्यात एक क्रम बदलू शकतो, अर्थ बदलू शकतो, दुसरे शब्द त्याच्यात घुसडले जाऊ शकतात. त्याला तसं ऐकू अं, आलं. हा, तर पेरूचा आंबा हे थोडस हे झालं, परंतु एखादं वाक्य आहे, हं, एक 4-5 शब्दांचं वाक्य आहे, आणि ते हं, एखाद्याच्या कानात सांगितलं, आणि मग असं जर 5-25 मुलांमध्ये फिरवलं, तर 25वा मुलगा त्या वाक्याचं काही करू शकतो. तर तसं ते ते हं, ते सूत्र इथं लागू आहे. म्हणून ते त्याच्यात ज्या काही ग्रंथांमध्ये जे काही ऍडलेस झालेलं आहे, याचा व्यावहारिक आपण विचार केलाच पाहिजे की अशक्य आहे. हं, बुद्धांचं मूळ बोलणं तसंच्या तसं आपल्यापर्यंत येणं अशक्य आहे, हं. इम्पॉसिबल आहे. मुळातच 400-500 वर्षातली मौखिक परंपरा आणि त्याच्यानंतर सुरू झालेली लिखित. लिपिबद्ध, हा, लिपिबद्ध ग्रंथ, आणि त्याचे अनेक शेकडो अनुवाद, आणि त्याच्या अनुवादाचे अनुवाद, तर हं, असं असं आपण हं. साध्या माणसाने जरी विचार केला का हे शक्यच नाही असं, परंतु तरी आपण ती शिकवण नाकारू शकत नाही, कारण त्याच्यात काहीतरी ते असतं, त्याच्यात काहीतरी बुद्धांचं ते आपल्या आपल्या अंडरस्टँडिंगला, आपल्या जागृतीला, त्यातलं काही काही गोष्टी त्या पटतात, भावतात, आणि त्या पण ऍक्सेप्ट केल्याच पाहिजेत. त्या पण ऍक्सेप्ट केल्याच पाहिजेत. म्हणजे आता गहू हा हे सगळ्यांनाच उपयोगी धान्य आहे, पण पाव सगळ्यांना उपयोगी नाही ना. गव्हाचा पाव जो आहे, हं, हं, किंवा आणखीन काही गव्हाचे असे प्रकार होऊ शकतात, हं. याच्यामध्ये तेलकटपणा आहे किंवा काहीतरी दुसरं त्याच्यात टाकलेलं आहे, किंवा त्यात असं काही आहे, तर तो जो गव्हाचा जो मूळ गुणधर्म आहे तो त्या ह्याच्यात नाही राहत ना, तसाच्या तसा. तसं आता बुद्धांनी गहू दिलेत आणि आपल्यापर्यंत जर पाव आलेले असतील आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया झालेल्या असतील, तर आपण कसं म्हणणार का हे बुद्धांनी दिलेल्या गव्हाचाच पाव आहे. पण पाव खातोच आपण. जर भूक लागलेली असेल आणि कुठं काहीच उपलब्ध नसेल, तर वडापावावर दिवस काढणारे खूप लोक आहेत, सामान्य लोक आपण पाहतो. काही लोकांचं तर ते डेली फूड झाले, ते फास्ट फूड, पण ते हेल्दी नाही. तसं बुद्धांनी दिलेलं मूळ 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 जे आहे, तर ते मूळ ओळखण्यासाठी आपल्याला आपली तयारी करावी लागते. त्याला त्याला आपण जागृती म्हणतो, त्याला आपण सती म्हणतो, त्याला आपण आपल्या कायेचं भान, आपल्या जाणीवांचं भान, आपल्या चित्ताचं भान, आपल्या विचार प्रक्रियेचं भान, आपल्या इंद्रियांचं भान, आपल्या जगण्याचं भान, बोलण्याचं भान, हे सगळं जे आहे, सती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, तर ह्याच्यामध्ये ही आपली जागृतीची ऊर्ध्वगामी प्रक्रिया आहे. ऊर्ध्वगामी म्हणजे वर नेणारी, ऊर्ध्वगामी प्रक्रिया आहे, आणि ही प्रक्रिया वरती जेवढी, वरती जाणारे. हा, वरती जाणारी, ही प्रक्रिया जेवढी आपली सक्रिय असते, ऊर्ध्वगामी असते, तितकी आपली समज वाढत जाते, आणि मग आपल्याला ते कळतं की कशातून काय घेतलं पाहिजे आणि कशाचा कसा अर्थ लावला पाहिजे. म्हणजे ही एक परंपरा निर्माण झाली अशी, हे हा, कंटिन्यू करण्याची हा, परंपरा निर्माण झाली. न ते ते एक नैसर्गिक गोष्ट आहे ना ती. हं. ती अशी नैसर्गिक गोष्ट आहे की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, आणि समाजामध्ये तो बोलतो, कम्युनिकेट करतो, लिहितो, बोलतो, इतरांशी संपर्क करतो, म्हणजे त्याच्याकडे जे आहे ते तो दुसऱ्याला देतो. आता त्याच्याकडे काय आहे आणि तो काय दुसऱ्याला देतो, आणि दुसरा त्याचं काय करतो आणि तो तिसऱ्याचं काय करतो, तिसऱ्याला देतो, आणि तो असं करून समजा लाख लोकांपर्यंत ते गेला असेल,
तर हे नैसर्गिक प्रक्रिया आहे ना, सोशल सोशल काय म्हणतात, सोशल प्रोसेस आहे एक प्रकारची. आणि माणसाकडे परत बुद्धी पण आहे, आणि बुद्धीचा वापर करून तो अनेक व्हरायटी क्रिएट करू शकतो. जसं गव्हाचा पाव बनवतो, तर ती व्हरायटीच आहे ना तिथे, त्याने ते बनवलेलं आहे. जसे की पोहे. हा, पोहे 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 आहेत, तर ते तांदळांना तांदळापासून पोहे. आता काही ना, आता पोहे हे बात. साधक आहेत का, साधक आहेत का बाधक आहेत, हा एक म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. सगळ्यांना पोहे आवडत नाही आणि ते पचत पण नाही काहींना. एनिवे म्हणजे याला आपण काय म्हणतो, तारतम्य वापरणे. तारतम्य वापरणे याला आपण म्हणजे हे प्रज्ञाच आहे. प्रज्ञा म्हणून प्रज्ञा महत्वाची, ज्ञान नाही महत्वाचं, प्रज्ञा महत्वाची आहे. ज्ञान ही इन्फॉर्मेशन आहे. ज्ञान हे फक्त संज्ञा आहेत, शब्द आहेत किंवा भाषा आहे. पण भाषेचा अर्थ, शब्दांचा अर्थ, अन्वय अर्थ, मतिता अर्थ, गूढ अर्थ, अन्वय अर्थ, दुसरा अर्थ, हे अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे. समजेवर अवलंबून आहे, दृष्टीवर अवलंबून आहे. म्हणून ती सम्यक दृष्टी, विजन महत्वाची आहे. काही कामाचा नाही, अनुभव महत्वाचा आहे ना. हा, म्हणजे त्याच्यानुसार आपण आपले अनुभव प्रगल्भ करत चाललं पाहिजे, सखोल नेत गेले पाहिजे, आणि तशा दृष्टीनेच अभ्यास केला पाहिजे. कोणती गोष्ट ब्लाइंडली स्वीकारणं, आता याला बुद्धांनी पण काय म्हणतात, इशारा दिलेला आहे, जसं कालामांना दिलेला आहे. ते आपण उदाहरण पाहिलं की कालामांना त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा सांगणारा फार, म्हणजे आता आपल्या भाषेत बोलतो आपण, एखादा सांगणारा फार भारी आहे आणि त्याचा आवाज फार भारी आहे आणि तो फार चांगल्या पद्धतीने सांगतो आणि त्याचा लुक फार आकर्षक आहे, म्हणून ती गोष्ट मान्य करू नका. तर स्वतःच स्वतःची समज वापरा. तर ते जे आहे ते आपल्याला हितकारक आहे का, पुढं नेणार आहे का, ते आपल्याला पाहावं लागतं. बनतेजी बोला, आज आज तुम्हाला समारोप करायचा आहे की हा, काही विहारात कार्यक्रम चाललाय नाही ना? थोडेसे उपासक आलेले आहेत, अच्छा अच्छा, बरं बरं. त्यांच्याबरोबरच बोलत होतो. तुम्ही शेवटी बोललं तरी चालेल. ओके ओके. हा, तुम्ही शेवटी बोललं तरी चालेल. बनतेजी हे आहेत, ब्राह्मणेर आहेत, परंतु अं, धम्मप्रचारक म्हणून मी त्यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. मनमाडचे आहेत आणि अभ्यासू आहेत, जिज्ञासू आहेत, आणि अं, ते कर्मकांड करणारे भिक्षू नाहीत ते. म्हणून काही गोष्टी आपल्याला त्याचा फक्त भिक्षू म्हणूनच नाही, तर एक व्यक्ती म्हणून पण आपल्याला आदर करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचाच आदर करणं गरजेचं आहे. बोला आता. ज्यांना बोलायचे उत्स्फूर्तपणे, आपल्याला मोकळीक आहे बोलायची. जानके सर, आता आता एवढ्या विषयापुरतं समारोप करायचा आहे, एवढ्या विषयापुरता. येतो का आवाज? हो, येतो येतो, बोला. हा. हा, तुमचा कालचा विषय राहिला, तो काय होता तो एकदा थोडासा हा, सांगितलं तर. सांगू का? हा 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 बोलू का सध्या कालच्या विषयावर? हा हा तर कालचं जे आपलं सत्र झालेलं आहे, हा हा ते आम्हा सर्व करता खूपच प्रेरणादायी किंवा प्रेरणा देणारे होते. हो हो आपले अष्टांगिक मार्गाच्या संदर्भात जे विश्लेषण होते, ते आपल्या प्रतिभेच्या सचोटीला उतरणारे होते. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक समाधी, सम्यक आजीविका
व इतर अंगाचे स्पष्टीकरण हे मुद्देसूद व तेवढेच परिपूर्ण असे होते. आणि त्यामुळे हे जे सत्र आहे हे आमच्यासाठी खूपच फलदायी ठरलेलं आहे. आजच्या संदर्भात सांगायचं झाल्यास आपल्या प्रबोधनामध्ये धम्म हा आपल्या आचरणामध्ये जास्तीत जास्त उतरला पाहिजे आणि त्यासाठी आपण सावध झालो पाहिजे, जागरूक आपण नेहमी करता राहावं अशी मनोकामना आपण व्यक्त केली आहे. बस एवढंच मला सांगायचं. गुड गुड, व्हेरी गुड, छान. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. मॅच्युअर अभिप्राय आहे. धन्यवाद. आणि आपले चेहरे दाखवायला हरकत नाही. हो. अनिल, काय सांगायचंय? नमो बुद्धाय, जय भीम सर. जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही व्यस्त असाल कामामध्ये, माहिती आहे, परंतु तरी काही या विषयापुरतं बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. आज आपण शेवट करणार या विषयाचा आणि उद्यापासून आपण मंगळवार, गुरुवार, शनिवार असं चालू ठेवावं का रोज भेटायचे? रोज भेटायचं असेल तर मग आपल्याला एखादा विषय निवडणं गरजेचं आहे. कुठला तरी सूत्राचा अभ्यास किंवा काहीतरी विषय आपल्याला निवडावा लागेल. मग कारण त्या विषयाला धरून आपल्याला दररोज काही ना काही विचार करता येतो. माझं मत असं आहे सर की हा. अल्टरनेट चालू करायला काही हरकत नाही. म्हणजे मंगळवार, गुरुवार, म्हणजे शनिवार ना? थोडं प्रॅक्टिससाठी वेळ आहे. कारण काय होतंय की मी घरामध्ये जास्त लक्ष घालतोय असं मला दिसतंय. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे लहान बाळ असल्यामुळे हा हा अं, कधी ना अशा वेळेस ती जागी होते आणि मग त्याच्यामध्येच माझा बराचसा वेळ जातो. डिस्टर्ब हे होतो. अर्थात माझं हे व्यक्तिगत आहे. हा हा म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार व्हावं असं काही अपेक्षित नाहीच आहे. हा 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 पण माझी ती आपल्याला इथे सांगतोय. हा हा की अल्टरनेट व्हावं मला अल्टरनेट. असं वाटतंय. हा, मलाही पण तसं वाटतं. त्याचं कारण आहे थोडस मध्ये आणि स्पेस पाहिजे असं तुम्हाला मध्ये. पण हा, मला पण थोडासा तुम्हाला स्पेस पाहिजे. relax व्हावं अशी अपेक्षा आहे आमची, इच्छा आहे. कारण लवकर त्याच्या बाहेर पडावं हो आणि सदृढ व्हावं, हो 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 आरोग्य टिकावं. हो हो. कारण हे सगळं धर्मासाठी चाललंय आपलं सगळं काम. हा, बरोबर. ते आपण खूप खूप असं म्हणजे याच्यामध्ये अं, सातत्य पुढे आपलं राहावं हीच अपेक्षा आहे. बरोबर. सर आज हा हा आज हॉस्पिटलमध्ये जाऊन ते रिपोर्ट्स आणि पुढचं काय ट्रीटमेंट असेल हा हा प्रथम ते पहा. हो हो आणि तुम्ही म्हणजे ठरवा म्हणजे कसं करायचं. म्हणजे तुम्ही काही जरी ठरवलं हा तरी आम्हाला ते मान्य असेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचं आरोग्य चांगलं राहणं हे तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर आमचं पण चांगलं राहणार आहे. हा, बरोबर. हा खरंच आम्हाला हे, काय ग्रहण करता येईल. हा. बरोबर. अनिल, बोला. तुमचं अर्धवट राहिलं. म्हणजे तुम्ही सुरुवातच नव्हती केली. हा हा सर, खूप चांगल्या प्रकारचा आपला विषय चाललेला होता. आणि हा तुम्ही म्हणाला की औपचारिक काळ हा समारोह कुठल्या तरी विषयाचा असतो. हा 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 आणि खूप चांगल्या प्रकारचे ही 10 प्रकारची आहे ही वर्षभरा निमित्ताने या ठिकाणी झाली. त्याच्यातून प्रेरणा मिळाली आणि एक मनोवस्था उंचावते. हम्म, काले मी सांगितलं हम्म. हा हा आणि पुढे रेग्युलरच राहिलं पाहिजे. कारण मनाला विसरायची इतकी सवय आहे की इतके विद्वत्तापूर्ण आपण बोलत असतो आणि तसं बघ आपलं आचरण होत नाही हम्म, किंवा आपण हरवलं जातो. आपली वाणी असो किंवा काय असो, वाणी असो, मनाने असो, याचं भानच राहत. म्हणजे आपण प्रॅक्टिस करत हम्म. तर खूप छान. सातत्याने
वाटचालीला आपण पुढे पुढे जसं जसं पार करू तसं तसं आपल्यातलं बरंच काही बदल होईल. या गोष्टीचं चांगलं वाटतं आणि म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्याकडून आमच्यापर्यंत जे येत आहे ते आम्हाला विकासाकडे घेऊन जाऊ. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. विशाल, कुठं आहात तुम्ही? कामावर आहात का कसं घरी? घरी आपण निघायचं. काय बोलायचंय? हा जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. हा. हो सर, आजचं विश्लेषण झालं एकदम मस्त. हा. आणि याच्यामध्ये तुम्ही थक्क करणारे उदाहरण दिले ते बनतेंचं. हा म्हणजे ते मग आता खरंच. म्हणजे जरी अप्रिय असलं ना तरी आपल्याला ते विचार करावाच लागतो, हो कारण ती परिस्थिती तशी आहे. कुणावर टीका करणं हा उद्देश नाही, नाही, बरोबर. परंतु हे जागृत करणं हा आपला उद्देश आहे. उद्देश आहे. हो सर, आपण परिव्राजकांकडून आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे. उपासक म्हणून. उपासक म्हणून. परिव्राजक म्हणजे सॉरी. साधू किंवा भ्रमंती करणारा, त्याला परिव्राजक म्हणतात. अच्छा. गुड. आनंद सर, काही बोला. तुम्ही आता मला वाटतं पहिल्यांदाच आलात या ह्याच्यामध्ये, परंतु आनंद सर फार जुने मित्र आहेत बरं. माझे फार जुने मित्र आहेत आणि अभ्यासक आहेत ते. आणि मला वाटतं काही ते आता MA पाली वगैरे करतायत आणि बरंच काय काय शिकतायत ते. मला काही बोलायचं नाही सर, कारण ह्या वर्षाच्या सेशन मध्ये पहिल्यांदा जॉईन करतो. या वर्षीचा या वर्षाच्या आपल्या सेशन मध्ये मी पहिल्यांदा जॉईन करतोय. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु हा विषय तुमच्यासाठी नवीन नाही हे मला माहिती आहे. हा विषय तुमच्यासाठी नवीन नाही, कारण तुम्ही याचे साक्षीदार आहात. आणि खरं म्हणजे तुम्हीच हे ऑनलाईन तुम्ही सुरू करून दिलेलं आहे, हे माझं चांगलं पक्क लक्षात आहे. आनंद संदान सिंग नंदुरबारचे आहेत आणि जुने मित्र आहेत. म्हणजे जवळपास मला वाटतं 25 वर्ष झाली असतील, नाही का? 25 नाही, जास्त 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 30 वर्ष. म्हणजे मला वाटतं 1995 96 ला काहीतरी आलो असेल धुळ्याला. तिथं आमची पहिली भेट झाली आणि त्याच्यानंतर आम्ही विसरलो नाही एकमेकांना. आणि मार्ग जरी वेगवेगळे असले, म्हणजे आपले काय म्हणतात व्यावहारिक मार्ग, तरी काही गोष्टी ज्या कॉमन आहेत त्या कॉमनच आहेत, त्या एकमेकांशी जोडून ठेवतात. आणि आनंद सरांनी हे ऑनलाईन प्रोसेस जी आहे ना ही त्यांनीच मला शिकवली, पण ही झूमची. त्यांचे जे काही मित्र होते, त्यांचा एक काही अमेरिकेत काम करणारा एक त्यांचा ग्रुप होता, त्यात त्यांचे मित्र होते, तर त्यांनी ती अमेरिकेतून ती लिंक आपल्या ह्या कामासाठी त्यांनी उपयोगात आणली आणि मला ह्या प्रवाहामध्ये आणलं. आणि आता जे आपण हे ऑनलाईन सत्र घेतो त्याची पायाभरणी आनंद सरांनीच केलेली आहे. आणि ते जुने सत्र तुम्ही ऐकू शकता कधी. तर तेव्हा तर काय कसं बोलायचं काय मला तर काही कळत नसायचं. आता आपण त्याच्यामध्ये आता तो आपल्या याचा धम्म अभ्यासाचा तो एक अविभाज्य भागच झालाय तो आपला. म्हणजे आपला अभ्यासाचाच तो एक अटळ भाग झालाय तो. थँक्यू व्हेरी मच आनंद सर. हा, बनतेजी बोला. विनय तर हे उपासक आलेत आणि खूप कलकल चालू आहे. बरं, ठीक आहे. त्यांचं विहाराची साफसफाई करतायत ते. बरं, ओके 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 ओके. तर आपण उद्या परत भेटणार आहोत. मंगळवार आहे उद्या, त्याच्यामुळे उद्या आपण भेटणार आहोत.
आणि मग उद्या आपण ठरवूया, आपण मंगळवार गुरुवार शनिवारच करायचं. माझी तर ती इच्छा आहे, मंगळवार गुरुवार शनिवार. किमान माझी तब्येत पाहताना त्याचा विचार करता तरी मला थोडस असं वाटतं की उद्या आपण भेटू आणि उद्या ठरवू आपण काय करायचं ते. आणि कधी म्हणजे आपल्याला रेग्युलर घ्यायचंच असेल तर मग एखादा अभ्यास निवडू आपण. तुमच्या काही हो सूचना असतील, हा, तुमच्या काही सूचना असतील तर त्याप्रमाणे पण आपण करू शकतो. या ठिकाणी सर, हा, परिव्राजक शब्दाची फोड म्हणजे कशी करता येईल? आता थोडीशी कठीण आहे, म्हणजे मला नाही माहिती. परिव्राजक ज्यानं परिव्रजा घेतली, गृहत्याग ज्याने केला, परिव्रजा म्हणजे गृहत्याग. परिव्रजा ज्याने घेतली त्याला परिव्राजक म्हणतात. अरे हे तुमच्यामुळे आता सवय लागली आम्हाला हा 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 कोणत्याही शब्दाचा आता खोल अर्थ काढण्याचा. हा ती सवय लावून घेतलीच पाहिजे, फोड करायची शब्दाची. तोच खरा भाषेचा आणि विषयाचा अर्थाचा बोध करून घेण्यासाठी शब्दांची फोड करता आली पाहिजे. ती मला एक सवयच आहे. आणि त्याच्यात ती सवय मला लागण्याचं कारण म्हणजे मी ट्रान्सलेटर होतो अनेक वर्ष, भाषांतरकार होतो, अनुवादक. त्याच्यामुळे शब्दाची फोड करायची मला ती सवयच आहे. मला डिक्शनरी पण, मी सहज शब्द आडला की मी लगेच डिक्शनरी पाहतो. माझ्याकडं आता आधी आपलं पुस्तकं, डिक्शनरीची पुस्तकं असायची. आता डिक्शनरीची पुस्तकं नाही, आपल्याकडे मोबाईल आहे, तर ताबडतोब लगेच ते शब्दाचा अर्थ शोधायची मला ती सवयच लागलेली आहे. परंतु जेव्हा हे नव्हतं तेव्हा मी लगेच एखादी डिक्शनरी पण लगेच ओपन करून बघायचो. 8-10 डिक्शनरी आहेत माझ्याकडे, म्हणजे मराठी इंग्रजी, इंग्रजी मराठी, हिंदी मराठी, पाली आणि समानार्थी शब्द वगैरे वगैरे असं बरेच काही. मोल्सवरची एक इंग्रजी मराठी इंग्रजी आहे. मोल्सवर म्हणजे वेस्टर्न माणूस आहे, त्यांनी ते मोल्सवरची जी डिक्शनरी तयार केली, मोठी जाडजूड डिक्शनरी आहे. त्याला दिसत असेल तर आता दिसणार नाही ती. नाही, ठीक आहे, ठीक ही आहे. ही ही डिक्शनरी आहे वगैरे. हा हा म्हणजे मोठी मोठी जी आहे ना, ती हा हा. मोल्सवरची एवढी जाडजूड डिक्शनरी आहे, त्याच्यामध्ये मराठी ते इंग्रजी अर्थ आहे. तर ती अच्छा. एक मला आवडते. तसे तो एक अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती आपण शिकणं गरजेचं आहे. ते म्हणजे थोडासा मेंदूला पण खुराक दिला पाहिजे. हो हो. हा.